शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज राज्यामधल्या 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन. कोल्हापूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शेतकरी नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक आक्रमक झाले. पंचगंगा नदीमध्ये जल आंदोलनाचा प्रयत्न. पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. सांगलीच्या अंकली फाट्यावरती भर पावसात शक्तीपीठ मार्गाच्या विरोधी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. आंदोलकांच्या बरोबरच सांगलीचे खासदार विशाल पाटील सुद्धा पावसात भिजले. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांनी सांगली ते कोल्हापूर आणि रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. शक्तीपीठ महामार्गाला परभणीमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. कपाळाच्या कुंकवा एवढी जमीन सुद्धा आम्ही देणार नाही. संतापलेल्या महिलांचा सरकारला इशारा. आंदोलनासाठी महिलांचा मोठा सहभाग. हिंगोली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. सरकार जमिनींचा मोबदला देतोय, तो आकडा तोकडा आहे, असाही शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर तालुक्यामधील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधामध्ये एकवटले. 21 गावांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. शक्तीपीठ महामार्गाला लातूर जिल्ह्यामधून सुद्धा विरोध. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविषयी मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला. बीडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध वाढला. जमिनी महामार्गासाठी न देण्यावरती ठाम. परळी तालुक्यामधील तळेगाव इथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये शेतकरी आक्रमक. मोहोळ पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला. सोलापूरमधल्या मोहोळमध्ये पालखी महामार्ग रोखलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक झाले. परभणीमध्ये मोजणी न करताच अधिकारी निघून गेले. पूर्णा तालुक्यामधल्या सुरवाडी आणि सोनपेठची मोजणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या विरोधापुढे अधिकारी नरमले. तुम्ही सरकारला एकत्रित नमवलं, आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक. जल्लोष तुम्ही करायचाय. मेळाव्याला येण्याचं ठाकरे बंधूंकडून आवाहन. 5 जुलैला मराठी विजयी मेळाव्याचं आयोजन. वरळी डोममध्ये होणार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा. मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसणार एकाच मंचावर. सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्यावरती नियोजनाची जबाबदारी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी. काँग्रेसला आमची भूमिका समजली आहे का, हाच प्रश्न आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा काँग्रेसला टोला. कर्नाटकमध्ये एक भूमिका, महाराष्ट्रामध्ये दुसरी, असं चालणार नाही. आमची भूमिका काँग्रेसनं समजून घ्यावी, देशपांडेंचा सल्ला. मोदी शहा फडणवीसांना सुद्धा 5 तारखेच्या मेळाव्याचं निमंत्रण देणार. संजय राऊत यांचं वक्तव्य. तिघांनी शिवसेना फोडली तरी टायगर अभी जिंदा आहे, राऊतांची टीका. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणलं. शिंदेच्या सेनेचे नेते शिशिर शिंदे यांचं मत आहे. शिंदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यांवरती चर्चा. सूत्रांची माहिती. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर द्या. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. तसंच हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोहोचवा, शिंदेंचा आदेश. शिवसेनेचं सीमोल्लंघन होणार. पुढील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक दिल्लीला घेण्याविषयीचं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी हे संकेत दिले. शिवसेनेला राष्ट्रीय दर्जा मिळावा, या पार्श्वभूमीवरती पक्षामधल्या नेत्यांकडून प्रयत्न. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट. मंत्र्यांच्या दालनांच्या वाटपांवरून गणेश नाईक यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नाराजी. नाईकांना देण्यात आलेलं दालन आता भुजबळ यांना देण्यात आलंय. आता नाईकांना लहान दालन मिळाल्यामुळे नाराजी आहे. मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या संदर्भात भाजपमध्ये अद्यापही निर्णय नाही. मुंबई मनपा निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वामध्ये होण्याची शक्यता. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदावरून भाजपमध्ये रस्सीखेच. प्रवीण दरेकर, अमित साटम यांच्या नावाची चर्चा.
मुंबई रेसकोर्सवरती नवे क्लब हाऊस बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मंजुरी. घोड्यांच्या शर्यतीसाठी भाड्याने दिलेल्या जागेपैकी 32 एकर जमिनीवरती मंजुरी. क्लब हाऊस प्रकल्पाचा 120 एकर सार्वजनिक खुल्या जागेवरती परिणाम नाही. बोरिवलीमध्ये वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार समोर. पार्किंगमधून गाड्यांचे फोटो काढून चक्क हॉटेलमध्ये बसून चलान मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. विरार लोकलमधील महिला मारहाणीचं प्रकरण ताजं असताना पुन्हा डोंबिवलीवरून सीएसटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल. विरार रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण. मराठी बोलण्यास नकार दिल्याचा दुकानदारावरती आरोप आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. विरार पश्चिममधील ग्लोबल सिटी परिसरामध्ये राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण. सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवण्याच्या वादामधून मारहाण. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पालघरच्या डहाणूमधल्या तलवाडाजवळ एसटी बसचा अपघात झालाय. चालकाचा बसवरचा ताबा सुटून ही बस कोसळली. सुदैवानं ही एसटी बस आंब्याच्या झाडाला धडकून बसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. प्रवासी किरकोळ जखमी. बेलापूर मार्गावरती घणसोली उड्डाणपुलाजवळ ट्रक उलटला. ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती यामुळे मोठी वाहतूक कोंडी. भिवंडीमधल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भाजपचे रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे भिवंडी वाडा मार्ग ठप्प. आंदोलकांची ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी. आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपीच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दाखवण्यासाठी 21 बोगस ईमेल आयडी. बंगळुरू, मंगळुरू, हैदराबादचे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी बोगस मेल. पीएचडी विद्यार्थी असल्याची बतावणी करत तो आयआयटीमध्ये राहत होता. तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये सराटी इथे निरास्नान. शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुकोबांच्या पादुकांचं पूजन करत निरास्नान पार पडलं. संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरमध्ये दाखल झाली आहे. सोलापूरकरांनी पालखीचं स्वागत करत जोरदार पुष्पवृष्टी सुद्धा केलेली आहे. इंदापूरमधील सोनाई डेअरीचे मालक प्रवीण माने हे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सांगलीमधील समलिंगी शरीर सुखाला विरोध केल्यामुळे मित्राकडून हत्या. 2 अल्पवयीन संशयित मित्रांना अटक. सांगलीच्या मिरजमधल्या गारग इथली ही घटना आहे. सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन. वेतनवाढ, शासन योजनांमध्ये होत असलेल्या विलंबाच्या संदर्भात हे आंदोलन होत आहे. मोठ्या संख्येनं कंत्राटी कर्मचारी सहभागी. औंधीतल्या शेतकऱ्यांचं शिमला मिरचीच्या बोगस बियाणांमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे सातारा कृषी उत्पन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव. हिजाब का घालू देत नाही या वादावरून टोळक्याचा महाविद्यालयामध्ये धिंगाणा. छत्रपती संभाजीनगरच्या पीईएस महाविद्यालयामधला हा सगळा प्रकार आहे. या प्रकरणी प्राचार्यांकडून तक्रार अर्ज पोलिसांमध्ये दाखल. बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. बीड कोचिंग क्लासेसच्या प्रकरणी पीडित मुलीनं बालकल्याण समितीच्या समोर आपबीती सांगितली आहे. शिक्षक प्रशांत खाटोकराने सर्वाधिक त्रास दिला, त्याला अद्दल घडली पाहिजे अशी पीडितेची मागणी आहे. बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये दोन्ही शिक्षकांची 10 तास चौकशी. आज 2 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाईल. बीडमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची दादागिरी. अनधिकृत बॅनर काढण्याच्या नगरपालिका कर्मचाऱ्यावरतीच रोखलं पिस्तूल. तक्रारीवरून गुन्हा दाखल. या विरोधामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्याचं काम बंद आंदोलन. एसटी बस आणि बलेरो जीप यांची धडक झालेली आहे. जीप चालकाला पोलिसांच्या सहाय्यानं वाचवण्यात यश आलंय. नांदेडच्या अंबाडी घाटामधली ही सगळी घटना आहे. परभणीसह जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या नंतर मुसळधार पावसाची हजेरी. जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक यांच्यामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्कीच्या विरोधात 442 तक्रारी दाखल झाल्यात. वाशी तालुक्यामधल्या तांदळवाडीमध्ये सलग 7व्या दिवशी उपोषण सुरू आहे. पवनचक्कीच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
जून महिन्यामध्ये विदर्भामधील 9 जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झालाय. फक्त बुलढाणा आणि वाशिम या दोनच जिल्ह्यांमध्ये जून महिन्यामध्ये सरासरी पावसानं ओलांडली आहे. विदर्भामध्ये एकूण 175 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित. चिचडोह बॅरेजचा एक दरवाजा पूर्णपणे उघडला. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियामध्ये सलग 4 दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. अर्थातच नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक लहान नाल्यांना सुद्धा पूर आलाय. गडचिरोलीमधील 6 प्रमुख जिल्हा मार्ग हे पावसामुळे सध्या बंद झाले आहेत. भंडाऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे पिकांना आता नवजीवन मिळणार आहे. जिल्ह्यामधल्या नद्या आणि नाले सुद्धा प्रवाहित झाले आहेत. अकोल्याच्या बाळापूर शहरामधल्या भिकुंड नदीपात्रामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. आपत्कालीन पथकाच्या मदतीनं हा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. दरम्यान ही व्यक्ती या ठिकाणी बुडून तिचा मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त केला जातोय. भर दिवसा घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक झाली आहे. 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अकोल्यामध्ये धावत्या एसटी बसचा जॉईंट तुटला. मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने 28 शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी सुद्धा थोडक्यात बचावले. अकोल्यामध्ये एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे 28 विद्यार्थ्यांसोबत इतर प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. गोंदियामध्ये पैशांसाठी पोटच्या मुलानं आईची हत्या केली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे मुलानेच आईचा गळा आवळलाय आणि आईचा जीव घेतलाय. 17 वर्षाच्या मुलावरती गुन्हा दाखल. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. नियंत्रण सुटल्यामुळे कार झाडावरती धडकली. या अपघातामुळे 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीररित्या जखमी आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या चिचगड मार्गावरची घटना. गोंदिया कोहमारा मार्गावरती भरधाव शिवशाही बसची झाडाला धडक बसली. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बुलढाण्यामधल्या अंबा, बरवा, ज्ञानगंगा आणि लोणार या 3 अभयारण्यामध्ये जंगल सफारी बंद झाली आहे. पावसाळ्यामध्ये वन्य प्राण्यांना त्रास देणं किंवा पर्यटकांच्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय. प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील पर्यटन आजपासून 3 महिने बंद असेल. पावसाळ्यामध्ये कोर भागामध्ये पर्यटन बंद राहणार आहे. 1 ऑक्टोबरला पुन्हा एकदा हे पर्यटन सुरू होईल. यावर्षी 4,06,000 पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नेते गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर. विधानसभा निवडणुकीच्या आधी गीतेंनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला होता. नाशिकमधल्या करन्सी नोट प्रेसच्या भरतीच्या परीक्षेसाठी डमी परीक्षार्थींचा वापर. पवई पोलिसांनी 7 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. केवळ 10 रुपयांच्या वर्गणीवरून अल्पवयीन युवकावरती कोयत्यानं हल्ला. सध्या अल्पवयीन युवकावरती उपचार सुरू आहेत. नाशिकच्या भद्रकाली परिसरामधली ही धक्कादायक घटना आहे. गाडीचा कट लागल्यामुळे 26 वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली आहे. कोयत्याने वार करत अज्ञातांनी या युवकाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन या आरोपींची धिंड काढली आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती चंद्रकांत शेवाळे आणि भाजीपाला व्यापारी यांच्यामधला वाद चिघळलाय. बाजार समिती व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. सभापतींनी माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी भूमिका. जळगावमधल्या शिवतीर्थ मैदानावरती विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालकांचं धरणे आंदोलन. जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. अहिल्यानगरच्या सारोळा कासार शिवारामध्ये बिबट्याची 4 पिल्लं आढळली. बिबटे असण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तर ग्रामस्थांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. किल्ले रायगडचं महसुली आणि ग्रामपंचायतीचं नाव हे छत्र निजामपूर असल्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे संतापले. ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची पडळकर यांची आग्रही भूमिका. गोपीचंद पडळकर यांच्या नामांतराच्या मागणीला स्थानिक गावकऱ्यांचा पाठिंबा. रायगडवाडी हे नाव झालं तर आनंदाची गोष्ट आहे, मात्र यामध्ये राजकारण आणू नये अशी स्थानिकांची भूमिका आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनाच्या दरम्यान पुन्हा एक हादरवणारी घटना घडलेली आहे. माणगाव तालुक्यामधल्या चणाट धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती भातशेती लावणीला सुरुवात झाली आहे. लावणी योग्य पाऊस सध्या कोकणामध्ये झालाय, त्यामुळे या भात लावणीला सध्या वेग आलाय.